नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. बेला बघा लेटर बॉक्समध्ये बसली आहे तिच्या डॉलसोबत आणि आम्हाला जायचं होतं बेलाचं व्हॅक्सिनेशन करायला. रस्त्याने आम्ही निघालो. बेला म्याव-म्याव करत होती. तिला असं वाटलं मम्मा मला सोडते की काय, कुठे घेऊन चालली. आम्ही पोहोचलो हॉस्पिटलला आणि त्यानंतर पण घाबरून गेली ती, की मला कुठे घेऊन आले, काय चाललंय? अशी सगळीकडे बघत होती. तिथे बरेच कॅट्स, डॉग वगैरे आलेले होते. घाण आहे आम्हाला बघू दे. डॉक्टर तिचे कान वगैरे चेक करत होते, तेव्हाही ती अशीच ओरडत होती. मग त्यानंतर आता तिला व्हॅक्सिन करताना बघा. मॅडम पाय पकडा. गॅस इकडून इकडून तोंडाजवळ आपलं सगळं ते जाऊ शकते. आवाज चालू आहे. नाही बच्चा नाही. बापरे. कोण रडतं इतकं? मग एक दोन तीन सोडा. बेलाचं व्हॅक्सिनेशन झाल्यावर आम्ही घरी आलो आणि बेला छान खेळत होती. डॉक्टर बोलले होते तिला ताप येऊ शकतो किंवा ती अशी गुमसुम बसू शकते. पण थोडा वेळ ती खेळली छान, पण मला बरं वाटलं ती खेळत होती. आणि तुम्ही बघितलंच असेल ती किती ओरडत होती. माझं बाळ असं मला त्रास झाला. मी खूप रडले तिथे. मला नाही सहन झालं तिचं ते ओरडणं आणि ते कोणालाही यार त्रास होईल आणि तिच्यात माझा इतका जीव अडकून गेला आहे ना. आणि जेवायलाही खूप उशीर झाला होता आणि मला आज चिकन टिक्का बनवायचा होता. माझ्या मैत्रीण येणार होती जेवायला, पण ती काही आली नाही. माहीत नाही का आली नाही, कॅन्सल झालं की काय. मी तर वाट बघितली तिची, पण ती नाही आली. तिला मी सांगितलं होतं की घरी ये, तुझ्यासाठी छान जेवण बनवणार आहे, पण ती काही आली नाही. मी वाट बघितली तिची, पण शेवटी मग ती आलीच नाही. मग मी माझ्यासाठी बनवायला घेतलं चिकन टिक्का. थोडासा तळून घेतला आणि तिकडे कुकरमध्ये चिकनची भाजी पण शिजत होती आणि इथे बेलाची मस्ती चालूच होती. मला वाटलं बेला खेळणार नाही, इंजेक्शन दिलं आहे म्हणून, पण तिची मस्ती काही थांबतच नव्हती. मग इकडे चिकनची भाजी पण मस्त तयार झाली होती, एकदम छान आणि गरमागरम. आणि बेला इथे छान बसली होती. मग मी माझ्यासाठी ताट वाढून घेतलं आणि मी जेवायला बसले. तर या मंडळी जेवायला आज संडे स्पेशल मी चिकन टिक्का आणि चिकनची रस्साभाजी बनवली होती. एकदम मस्त आणि जबरदस्त टेस्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. थँक्यू.